नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांच्या सत्राचा 622वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे. वडील मला म्हणाले, अरे अभ्यासाला कंटाळतोस काय? भरपूर अभ्यास करत जा. अभ्यास करून काही कोणी मरत नाही. मी म्हटले, आत्तापर्यंत तसेच झाले असेल, पण तुम्ही मला इतका अभ्यास करायला सांगताय की केव्हा तरी त्याचीही पहिली वेळ येईलच की नाही, आणि आपण वेळीच सावध व्हायला हवं की नाही. वडील मला म्हणाले, अरे अभ्यासाला कंटाळतोस काय? भरपूर अभ्यास करत जा. अभ्यास करून काही कोणी मरत नाही. मी म्हटले, आत्तापर्यंत तसेच झाले असेल, पण तुम्ही मला इतका अभ्यास करायला सांगताय की केव्हा तरी त्याचीही पहिली वेळ येईलच की नाही, आणि आपण वेळीच सावध व्हायला हवं की नाही. दुसरी रचना आहे. मुलींपेक्षा मुलंच दयाळू आणि मायाळू असतात. कारण कुठल्याही मुलावर संकट आलं तर कुणीही अनोळखी मुलगी मदत करायला पुढे येत नाही, पण कुठल्याही मुलीवर संकट आलं तर बहुतेक सगळी अनोळखी मुलं मदत करायला तयार असतात. मुलींपेक्षा मुलंच दयाळू आणि मायाळू असतात. कारण कुठल्या मुलावर संकट आलं तर कुणीही अनोळखी मुलगी मदत करायला पुढे येत नाही, आणि कुठल्याही मुलीवर संकट आलं तर बहुतेक सगळी अनोळखी मुलं मदत करायला तयार असतात. तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 153वा भाग. जे काही असते त्यावरची उपाधी फक्त असते, आणि काही काळानंतर तीच फक्त जाते. जे काही असते त्यावरची उपाधी फक्त येते, आणि काही काळानंतर तीच फक्त जाते. वस्तू व्यक्तीचे वर्णन फक्त येते आणि जाते. वर्णन तर वस्तूंचे सतत बदलत असते. वस्तूचे व्यक्तीचे वर्णन फक्त येते आणि जाते. वर्णन तर वस्तूंचे सतत बदलत असते. उपाधीच कर्म करते आणि फळही भोगते. उपाधीच झिजते मरते अन नाहीशी होते. उपाधीच कर्म करते आणि फळही भोगते. उपाधीच झिजते मरते अन नाहीशी होते. ज्याच्यावरती उपाधी असते ते नेहमी राहते. पहाडासारखे ते नेहमी स्थिरच राहते. ज्याच्यावरती उपाधी असते ते नेहमी राहते. पहाडासारखे ते नेहमी स्थिरच राहते. ते एकसंध आहे, त्याचे तुकडे नाही. ते करत नाही अन करायचे थांबतही नाही. ते एकसंध आहे, त्याचे तुकडे नाही. ते करत नाही अन करायचे थांबतही नाही. मिठाच्या घट्ट गोळ्यासारखे ते एकसंध आहे. काहीही न करता ते अमरच आहे. मिठाच्या घट्ट गोळ्यासारखे ते एकसंध आहे. काहीही न करता ते अमरच आहे. हे चांगले ते वाईट हे त्याच्यासाठी नाही.
योग्य अयोग्य छोटे मोठेही त्याच्यासाठी नाही, हे चांगले ते वाईट हे त्याच्यासाठी नाही. योग्य अयोग्य छोटे मोठेही त्याच्यासाठी नाही. मन नाही, बुद्धी नाही, आकार नाही, बदल नाही, असे असताही त्याला काही दुःखही नाही. मन नाही, बुद्धी नाही, आकार नाही, बदल नाही, असे असताही त्याला काही दुःखही नाही. गाढ झोपेत ज्याप्रमाणे काही समजत नाही, तसेच त्याला कशाचे काहीही वाटत नाही. गाढ झोपेत ज्याप्रमाणे काही समजत नाही, तसेच त्याला कशाचे काहीही वाटत नाही. सावलीवर ऊन पडले किंवा बर्फ पडला, तरीही जसे सावलीला काही होत नाही. सावलीवर ऊन पडले किंवा बर्फ पडला, तरीही जसे सावलीला काही होत नाही. प्रकृतीच्या बदलाने काही त्याला होत नाही. तो मरत नाही कारण तो जन्मतही नाही. प्रकृतीच्या बदलाने काही त्याला होत नाही. तो मरत नाही कारण तो जन्मतही नाही. सावली जशी खरी नसते, तसेच शरीरही नसते. शरीर आत्म्यासाठी फक्त सावलीच असते. सावली जशी खरी नसते, तसेच शरीर नसते. शरीर आत्म्यासाठी फक्त सावलीच असते.